भोसडीचा मोठ्याला खोकला झाला रे आणि लोक म्हणतात बा कोरोना आला म्हणून लवकर इलाज केला पाहिजे म्हणतो. दर भोसडीचा कोरोना होऊन गेला उपाध्याय माणसाला डॉक्टर कडे जात नाही, मेडिकल मधून गोळ्या घेऊन टाकतो. आणखी डॉक्टर म्हणाल भोसडीचा रक्त चेक करून टाक म्हणाल तो उपाध्याय केला आणखी. आणि का आता घरी गमून नाही राहिला मला. एक काम करतो नांग्याला फोन लावून पाहतो. भोसडीचा फोन नाही उचलला का आता, आणि मग जेव्हा फोन मी उचलला नाही तेव्हा मला शिवा देते. असे भोसडीचे बडवे दोस्त भेटतात. आता कोणाला लावू फोन? अरे आपली कविता डार्लिंग काय लमची हे कोटी गेली तर फोन नाही उचलला रे. हा हॅलो कोटी आहे मी का? मी मस्त बसली होता ना. आणि तू का करताय बेबी? तू वाय बेबी बसलाच आहे मस्त. तुझ्या बेबीला कामधंदे निषेध का नाही आता म्हणून दारीला चांगला बसलाय. हॅलो मी का म्हणतो तुला काय नियम धंदे निषेध काय? निवड तेव्हा फोन केला तेव्हा बसली चाव म्हणतेस. तू फोन केला तेव्हा काम ठेवून राहते आणि यंदा फोन करशील तर काम नाही तर काय झाले राहते. आणि मी का म्हणतो जेवलास का नाही जेवलास? का जेवलीस म्हणते शिकल्या माणसाची पुरी तब्येत ढिलावली आहे म्हणतो. अरे काय झाला माझ्या बाबूली? आता ती बाबूने हे नको लावू. इकडे माणूस खोकला सर्दीने पुरा ढिलावून गेलाय. तर मी का म्हणतो बेबी फिरायला जाऊ का आपण? कोटी डेटवर का नवीन वर्षाचा? पाहिलं भोसडीची कशी डेटवर म्हणते. बापाचा भेट नाही तर मस्त लुटते माया करून. आता का कराल पोरी नाही भेटत म्हणून ठेवा लागते. हो ना नवीन वर्षाचा म्हणलो जाऊ का म्हणलो. चल ना तर बेबी मी केव्हा रेडी जाऊ. अरे माझ्या घरी कोणी नसेल मग येऊ का घरी कोणी नसेल तर त्याला म्हणणी बेकार झाला. नाही ना बेबी कोणी येऊन गेला तर आपले उपाधी येईल ना. आपण एक काम करू ना डेटवरच जाऊ ना. भोसडीचा म्हणणी बेकार झाला म्हणतो बापा. मग केव्हा जाऊन तर तू सांग ना केव्हा जाऊन तर मी केव्हा रेडी जाऊ. मग जाऊ ना म्हणतेस तर मग जाऊ उद्या गिद्या. मी तुला तसं सांगतो फोन करून. हो ना लवकर सांगजो. तशी तुला मोठी घाई राहते वा. आता मला कायची घाई आहे बरं पण थोडसा लवकर जाऊ. नवीन वर्षाला घुमून होते आपल्याला. बरं बरं ठीक आहे मग आता ठेवतो मी. बरं भोसडीचा इला चढाई म्हणजे बेकार झाला रे बापा. आता पैशाचा जुगाड लावा लागेल. आता नांग्याला फोन लावून पाहतो पैसे देईल का भोसडीचा. यानं दिलं गेलं नाही तर झाला. तिच्या बरोबर कसा जाईल म्हणतो मी. किडनी विकायची पाळी आहे म्हणतो. एक काम करतो लावणच पाहतो. कुठे आहेस बे? तूही आठवण करत होतो म्हणला गण्या भाऊनं फोन काऊन नाही लावला का बापा म्हणला. तर लावल्या तुला काय लागला फोन लावायला? अबे तर गण्या भाऊ माझ्या रिचार्ज सरला भोसडीचा कसा फोन लाव तुला. हो ना भोसडीचा मोठ्या माणसाकडे पैशाची अडचण आहे बे बापा. मी तुला यासाठी फोन केला होतो. फक्त कामाच्या वेळेस लावल्या फोन करत जा तू. अबे मी म्हणलो होतो लावला 200-400 रुपये देशील म्हणला होता. कवितेला फिरवायला म्हणलो होतो. त्या कवितेला सांग मला एक पोरगी पटवून दे म्हणून. डोक्यात एवढा मोठा झाला तरी पोरगी नाही पटली मला. तर लावल्या तुला पटवता नाहीये तिला मी काय सांगू. तू बोल ना तिच्या बरोबर. बोलू का मग मी तिच्या बरोबर? लावला गण्या भाऊ फोन लावीन तर म्हणशील मला फोन लावला म्हणशील. पैसे गिचे मी देत नाही. तू तिला विचारून दे ना मला एक पोरगी पटवून दे म्हणा. अबे देऊन दे ना बे लमच्या. मग मी फिरून आल्यावर विचारतो तू काय टेन्शन घेतेस. चांगला नवीन वर्षाचा घुमवायला म्हणलो होतो. मग लावला कंट्रोल आला देतो ते पैसे. डोक्यात टाक मी नाही दिला लावला तुला पैसे. तू पहिले पटवून दे म्हणा नाही तर मी काय देत नाही. ये जो माझ्याजवळ मग सांगतो लावला तुला. ठीक आहे आता नको देऊ.